या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे हे कल्ट फेवरेट व्हायरल सगळ्यांचं आवडीचं मेबेलिन एज रिवाइंड कन्सीलर। हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी, जिला खूप जास्त पसीना येत आहे बिकॉज खूप जास्त गरमी आहे सध्या तरी। बट या व्हिडिओसाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे बिकॉज या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे हे कल्ट फेवरेट व्हायरल सगळ्यांचं आवडीचं मेबेलिन एज रिवाइंड कन्सीलर। आणि आय नो हे खूप जुनं आलेलं प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये आणि मी आता रिव्ह्यू करते, बट मला हे इतकं आवडलेलं आहे आणि मला याच्याबद्दल इतकं काही काही बोलायचं आहे म्हणून मला हा व्हिडिओ करायचाच होता। सो जर तुम्ही अजून ट्राय केलं नसेल आणि जर तुम्ही विचार करत असाल की मला एकदम चांगलं कन्सीलर पाहिजे आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। ओके, जर तुम्हाला फॅनचा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा, तेवढं तुम्हाला चालून जातं मला माहिती आहे। सो आपल्याकडे आहे हे कन्सीलर आणि हे मी ऑलरेडी इतकं सगळं यूज केलेलं आहे, म्हणजे अर्ध संपलेलं आहे, बट स्टील आपण ह्याला रिव्ह्यू करणार आहोत। तर आपण ह्याला 8 पॉइंट्सच्या बेसिसवरती रिव्ह्यू करणार आहोत। तर मी तुम्हाला ते सांगून देते। सगळ्यात पहिलं पॅकेजिंग, क्वांटिटी, प्राइस, ऍप्लिकेशन, कव्हरेज, ब्लेंडेबिलिटी, शेड रेंज आणि मग सगळं ओव्हरऑल एक रिव्ह्यू। सो अशा सगळ्या 8 पॉइंट्सच्या बेसिसवरती आपण त्याला रिव्ह्यू करूया आणि मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे। तर मी जास्त बडबड नाही करत कारण की व्हिडिओ मे बी मोठा होऊ शकतो। सो येस, सगळ्यात पहिले तर पॅकेजिंग। सो मला जेव्हा मी हे घेतलं होतं, जेव्हा मी बघितलं होतं फर्स्ट टाइम, तेव्हा मला खूप युनिक पॅकेजिंग वाटली होती बिकॉज मी असं काही कुठे कधी बघितलं नव्हतं। सो बघा, हे तर असं दिसतं फर्स्ट ऑफ ऑल आणि हे यूज केलेलं आहे, नाही तर हे पूर्ण भरलेलं असतं। आता हे मी अर्ध्यापेक्षा जास्त संपवलेलं आहे, इतकं जास्त मी यूज करते बाय द वे हे। सो हे बघा, हे आहे त्याची पॅकेजिंग आणि तुम्हाला हे असं याची कॅप ओपन करावी लागते, मग इथे असं स्पंज सारखं असतं आणि हे जे रेड आहे ते असं पकडायचं आणि ही बॉटल अशी पकडायची आणि मग याला असं ट्विस्ट करायचं असतं आणि मग ते जे प्रॉडक्ट आहे ते असं वरती येते या स्पंजमध्ये आणि मग आपण ते अप्लाय करू शकतो। सो हे तर झालं त्याच्या पॅकेजिंग बद्दल आणि थोडीशी मेसी आहे, आता थोडी मेसी वाटत आहे बिकॉज हे बघा, हे असं इकडे इकडे पसरतं, बट ऑनेस्टली हे लावायला पण थोडं इझी जातं असं मला वाटतं। सो मला असं वाटतं की पॅकेजिंग चे म्हणजे हाफ पॉइंट्स आहेत, म्हणजे 5 पॉइंट चांगले आणि 5 मार्क्स आपण काटूया। ही थोडीशी मेसी आहे आणि जर डो फूड ऍप्लिकेटर असतं तर थोडंसं कॉर्नर्स मध्ये पोचायला इझी गेलं असतं अशा टाइप मध्ये। सो 5 मार्क्स त्याचे काटू, म्हणून 10 पैकी जर आपल्याला मार्क्स द्यायचे असेल तर 5 मार्क्स मी याला देणार। आणि बट तसं ओव्हरऑल जर बघायला गेलं तर आपल्याला दिसतं सुद्धा की किती प्रोडक्ट आपलं संपलाय किती नाही। सो अशा या सगळ्या गोष्टी आहेत ज्याचे आपण 5 पॉइंट्स दिलेले आहेत। तर येस, पॅकेजिंग वाईज तर हे ओके आहे असं मला पर्सनली वाटतं। आता आपण बघूया क्वांटिटी। सो मी हे घेतलं होतं बॅक इन आय गेस जानेवारी मध्ये, ऍक्च्युली मी हे मार्च मध्ये घेतलं होतं आणि हे इतकं संपलेलं आहे। त्याचं रिझन हे आहे की मी हे ऑलमोस्ट एव्हरी डे यूज करते आणि एव्हरीडे मी ऑलमोस्ट असं 2-3 वेळा यूज करते बिकॉज जर मला वेगळे वेगळे शूट्स असतील, वेगळे वेगळे लुक्स बनवायचे असतील तर मला एका दिवसात सपोज 2 लुक्स असतील तर मग 2-3 वेळा असं यूज होतं। त्याच्यामुळे हे मी जास्त संपवलेलं आहे आणि मी कधी कधी फाउंडेशन न लावता फक्त हे कन्सिलर सुद्धा लावून घेते, तर मग त्याच्यामुळे पण हे जास्त यूज झालं आहे। बट मला असं वाटतं की याची क्वांटिटी चांगली आहे, म्हणजे याच्यात तुम्हाला 6 ml मिळतं आणि क्वांटिटी का चांगली आहे बिकॉज हे जास्त लागत नाही आहे, फुल कव्हरेज आहे हे कन्सीलर, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त क्वांटिटी बिलकुल नाही लागत। 2 डॉट इथे आणि यू आर गुड टू गो। हे असं तुम्हाला पिगमेंटेशन दिसतंय, असं डार्क स्पॉट्स दिसतोय, इथे 1 डॉट आणि यू आर गुड टू गो। सो अशा प्रकारचं आहे, त्याच्यामुळे आय डोंट फील की क्वांटिटी वाईज हे कमी आहे किंवा काय आहे। मला वाटतं की क्वांटिटी याची चांगली आहे, बऱ्यापैकी इनफ आहे ही क्वांटिटी। आता याची प्राइस आय गेस मी 650 की 600च्या आसपास घेतलं होतं, पण तुम्हाला 500 ते 700 यांच्या मधात हे तुम्हाला हमेशा मिळणार। कधी कधी नायकावरती जे खूप चांगले चांगले सेल्स असतात ना त्याच्यावरती तर हे 400 रुपयांपर्यंत पण असतं। सो एक तर म्हणजे थोडंसं महाग आहे हे, बट ज्या प्रकारचं हे प्रॉडक्ट आहे, जी तुम्हाला क्वालिटी देतं, जेवढी क्वांटिटी देतं त्याच्या मानाने आय थिंक याची जी प्राइस आहे ती वर्थ आहे। तुम्ही जर याचे बाकीचे पॉइंट्स बघितले आणि त्याच्याबरोबर जर प्राइस कम्पेअर केली तर मग ही प्राइस जी आहे ती जस्टिफाईड वाटते। बट तसं जर बघितलं तर ऑफकोर्स हे 600 रुपये वगैरे थोडंसं महाग आहे बिकॉज याच्यापेक्षा स्वस्त प्राइस मध्ये पण कन्सिलर्स मिळतात, बट ते इतकं चांगलं वर्क करताना मी तर आजपर्यंत नाही बघितलेलं आहे। आता आपण बघूया ऍप्लिकेशन। तर हे बघा, मी असं ऑलरेडी हे आणलं होतं बाहेर, त्याच्यानंतर आता आपल्याला हे जे स्पंज सारखं आहे ते फक्त मी पहिले अंडर आईज मध्ये लावते, ठीक आहे। बाय द वे मी मिरर सेट केला आहे,
हे बघा, हे असं घ्यायचं. मी थोडीशी जवळ येते. एक डॉट दिसतोय अँड दुसरा डॉट. आता तुम्ही एकतर असं लावू शकता किंवा असं पण लावू शकता, तुम्हाला जसं वाटतं तसं. आणि थोडंसं इथे पण लावूया. ऍप्लिकेशन वाईज आय गेस हे चांगलं आहे. म्हणजे हा, डोफूट ऍप्लिकेटर असतं तर अजून जास्त इझी झालं असतं, बट हा ऍप्लिकेशन वाईज पण ओके ओकेच म्हणूया आपण. आता याला थोडंसं आपण सेट होऊ द्यायचं आहे, त्याच्यानंतर ब्लेंड करायचं आहे. म्हणजे मग कव्हरेज आपल्याला आणखी छान मिळणार, आणखी जास्त कव्हरेज मिळणार. तोपर्यंत आपण याच्या शेड रेंज बद्दल बोलूया. खूप चांगली शेड रेंज आहे. मला असं वाटतं मेबेलिनचे फाउंडेशन्स आणि कन्सिलरची शेड रेंज खूप चांगली आहे. आणि इंडियन स्किन टाईपसाठी, इंडियन स्किन टोनसाठी त्यांच्याकडे चांगले शेड्स अवेलेबल आहेत. सो ती एक चांगली बात आहे मेबेलिनची. माझा शेड आय गेस इथे मी देऊन देणार, डब्ल्यू काहीतरी आहे, मला मी विसरली आहे. बट हा थोडा डार्क आहे माझ्यासाठी आणि मी मुद्दाम थोडासा डार्क घेतलाय. त्याचं रिझन हे आहे की मग हे जे डार्क सर्कल्स वगैरे असतात ना, ते कव्हर करण्यासाठी थोडा एक शेड मी डार्क घेतलेला आहे. आणि मग नंतर मला करेक्टर, ऑरेंज करेक्टर वगैरेची गरज नाही पडत. बट आता काय, मी हाच शेड परचेस करणार नाही, बिकॉज मला हे कळलंय की ह्याच्यावर फाउंडेशन लावायची गरजच नाही आहे. आता मला फाउंडेशन लावावं लागतं बिकॉज मी एक शेड डार्क घेतलेला आहे. आता जेव्हा मी नेक्स्ट टाइम घेणार, एकदम एक्झॅक्ट मॅच शेड घेणार माझ्या स्किन टोनचा. बिकॉज जर तुम्ही हे लावलं ना कन्सिलर, तुम्हाला फाउंडेशनची बिलकुल गरज नाहीये. एकतर तुम्हाला तशी कव्हरेज मिळते, फक्त तुम्ही म्हणजे फाउंडेशन न लावता फक्त कन्सिलरच्या भरोश्यावर पण तुमचा पूर्ण बेस करू शकता. त्याच्यामुळे शेड घेताना मी चुकली आहे. मी तो विचार करून शेड घेतला होता. बट आता मी नेक्स्ट टाइम जेव्हा घेणार तेव्हा मी ऑफकोर्स माझ्या एक्झॅक्ट सेम शेडचा शेड घेणार. सो तुम्ही पण हे लक्षात ठेवा. आता आपण काय करूया, एका साईडने मी फिंगरनी ब्लेंड करणार, एका साईडने आपण ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करून बघूया. आणि दोन्हीचं आपण बघूया की ब्लेंडेबिलिटी कशी आहे याची. मला तर माहिती आहे, बट मला तुम्हाला ऑफकोर्स रिव्ह्यू द्यायचा आहे. सो येस, आणि मग आपण बघूया की कव्हरेज पण कशी आहे. तर पहिले मी माझ्या बोटाने ब्लेंड करते ही साईड. डॅब डॅब करून ब्लेंड करायचं, बाकी काहीच तुम्हाला असं ड्रॅग वगैरे करायची गरज नाही आहे. डन. आता तुम्ही दोन्हीही अंडर आय मधला डिफरन्स बघू शकता. मी बोटाने ब्लेंड केलाय आणि जेव्हा आपण बोटाने ब्लेंड करतो तेव्हा आपल्याला कव्हरेज थोडीशी जास्त मिळत असते, बिकॉज आपले बोट काय, हे जे प्रोडक्ट आहे ते असं सोक नाही करून घेत. त्याच्यामुळे युजली मी बोटाने ब्लेंड करणं प्रिफर करते कन्सिलर. कव्हरेज तर याची खूप मस्त आहे, हे तुम्हाला दिसलंच असेल. इथे पण दाखवणार मी, हे जे आहे ना हे ब्लेंड करून दाखवणार. बट आता आपण ब्लेंडरनी ब्लेंड करून बघूया. इतकं काही फरक नाही पडत ब्लेंडरचा आणि फिंगर्सचा, बिकॉज या कन्सिलरची स्वतःचीच कव्हरेज इतकी छान आहे की त्याला तुम्ही कशाने ब्लेंड करा इतका काही फरक नाही पडत. आणि तुम्ही ब्रशनी पण ब्लेंड करू शकता. बट मी युजली प्रिफर नाही करत कन्सिलर ब्रशनी ब्लेंड करणं, बिकॉज आय डोंट नो, मला इतकी सवय नाही आहे. मला बोटांची किंवा मग ब्लेंडरची सवय आहे, त्याच्यामुळे मग मी यानेच ब्लेंड करते. सो आता आपण करूया ब्लेंडरने ब्लेंड. जास्त ब्लेंड नाही करायचं आहे, नाहीतर मग तुमची जी कव्हरेज आहे ती जास्त सगळी चालली जाणार, कारण की ब्लेंडर युजली प्रोडक्ट जे आहे ते सोक करून घेत असतात. त्याच्यामुळे दॅट्स इट, इतकंच मी ब्लेंड कराय. आता तुम्ही बघू शकता की ह्याची कव्हरेज थोडीशी जास्त वाटत असेल तुम्हाला जेव्हा मी बोटाने ब्लेंड केलं ॲज कम्पेअर्ड टू दिस, कारण की ऑफकोर्स ब्लेंडर जे आहे ते थोडंसं प्रोडक्ट सोक करतं. सो एक ती गोष्ट लक्षात ठेवा. बट ओव्हरऑल अंडर आईज जर तुमचे एकदम असे डार्क असतील, तुम्हाला जर एकदम डार्क सर्कल्स असेल, तर त्याच्यासाठी हे जे कन्सिलर आहे हे खूप छान वर्क करतं. सो कव्हरेज वाईज तर हे खूप मस्त आहे. ब्लेंडेबिलिटी पण खूप छान आहे. माझ्या नोजच्या अराउंड थोडीशी रेडनेस होती, त्याच्यामुळे मग मी कन्सिलर लावलं, बाकी काही नाही. आता करूया हे इथे जो माझा पिंपलचा जो डार्क स्पॉट होता तो ब्लेंड. सो काय करायचं असतं की जिथे तुमचा स्पॉट आहे त्याला सोडून आजूबाजूचे जे एजेस असतात ना ते ब्लेंड करायचे असतात, तेव्हा मग तुम्हाला छान कव्हरेज मिळते. आता तुम्हाला दिसतोय का माझा स्पॉट कुठे? नाही दिसत आहे, बिकॉज कव्हरेज दोस्तो, कव्हरेज. आता हे जे इथे जो पिंपल आहे तर त्याचा बंप तर तो दिसणारच आहे. आपण मेकअप करतोय, आपण काय अशी प्लास्टिक सर्जरी वगैरे नाही करत, त्याच्यामुळे हे जे असे बम्प्स असतात ते तर दिसतात. बट तुम्ही करेक्शन करू शकता, म्हणजे कलर करेक्ट करू शकता. आणि तो ब्लॅक जो स्पॉट आहे तो नाही आता, सो तो आपण फेड करू शकतो, गायब करू शकतो. तर ओव्हरऑल कव्हरेज वाईज तर तुम्ही स्वतःच बघू शकता, इतकं छान वर्क करतं हे. आता मी माझं पूर्ण राहिलेलं मेकअप करून घेते आणि मग तुम्हाला फायनल रिव्ह्यू देते या कन्सिलरचा. सो
आय बी राईट बॅक. आय एम बॅक. आणि जर तुम्हाला मी असं दाखवलं ना, माझ्या आजूबाजूला इतका पसारा आहे बिकॉज ऑफकोर्स मी इतकं सगळं मेकअप करून आलेली आहे, बट मी आलेली आहे तुम्हाला माझं फायनल वर्डिक्ट देण्यासाठी या मेबेलिन एज रिवाइंड कन्सिलरचं. फर्स्ट ऑफ ऑल आपण त्या सगळ्या ऍस्पेक्ट्सच्या बेसिसवरती ह्याला जज केलं, याचा रिव्ह्यू केला आणि तुम्हाला त्याचं मी सगळं सांगून दिलं. आता ओव्हरऑल जर तुम्ही मला विचाराल की तुम्ही हे घ्यायला पाहिजे की नाही, तर आय फील की तुम्ही हे नक्कीच घ्यायला पाहिजे. एकदा तरी तुम्ही हे ट्राय करा. आणि त्याची प्राइस वगैरे थोडंसं महाग आहे, बट एकदा अशी छान इन्व्हेस्टमेंट करून बघा आणि मग तुम्ही जेव्हा एकदा यूज कराल ना, तुम्हाला स्वतःलाच कळणार की हे किती चांगलं वर्क करतं आणि मग तुम्ही स्वतःहून नेक्स्ट टाइम पासून घ्यायला सुरू करणार. बिकॉज हे जेवढ्या प्राइसचं आहे ते टोटली वर्थ आहे. म्हणजे इतकं छान वर्क करतं हे. ऑफकोर्स याचे पण काही प्रोज अँड कॉन्स आहेत. कॉन्स म्हटल्यापेक्षा याचे काही वाईट गोष्टी, जसं की याची पॅकेजिंग इतकी काही चांगली नाही आहे. दुसरं म्हणजे प्राइस ऑफकोर्स, आणि बाकी तर ठीक आहे, बाकी सगळं चांगलंच आहे. सो ओव्हरऑल मला खूप जास्त आवडतं हे कन्सिलर आणि मी आता परत घेणार. बट एक गोष्ट लक्षात ठेवणार की माझ्या स्किन टोनच्या एक्झॅक्ट मॅच शेडचं मी हे कन्सिलर घेणार आणि तुम्ही पण तेच लक्षात ठेवा. बाकी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी असं सजेस्ट करेन की ऑनलाईनच्या पेक्षा तुम्ही स्वतः कुठल्या तरी स्टोअरमध्ये जाऊन छान शेड मॅच करून ते कन्सिलर घ्या. आणि थोडंसं ना असं मला वाटतं की ऑक्सिडाइज वगैरे हे काही होत नाही, त्याच्यामुळे त्याचा तर काही इश्यू नाहीये. बट तो शेड एकदम परफेक्ट मॅचसाठी तुम्ही ऑफलाईन स्टोअरमध्ये जाऊन घ्या असं मी सजेस्ट करणार. कारण की मी पण तसंच केलं आहे. मी ऑनलाईन घेतलं नाही, मी ऑफलाईन स्टोअरमध्ये जाऊन घेतलं आहे. सो येस, हा होता माझा फायनल रिव्ह्यू आणि फायनल वर्डिक्ट. आणि येस, तुम्ही हे नक्कीच एकदा ट्राय करायला पाहिजे. बाय द वे, याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये देणार किंवा मी टॅग लिस्ट मध्ये प्रोडक्ट टॅग सुद्धा करून देणार. माझा जो शेड आहे तो सगळं काही. आणि येस, हेच होतं या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला हा माझा ऑनेस्ट आणि नॉन स्पॉन्सर्ड रिव्ह्यू आवडला असेल. आणि असेच जर तुम्हाला वेगळ्या प्रोडक्ट्स वरती माझे व्हिडिओज किंवा रिव्ह्यूज बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार. आणि येस, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.